सध्या पनवेल शहरात नगरपालिकेच्या वतीने विविध विकास कामे करण्यात येत आहेत। नगरपालिकेच्या वतीने कच्ची मोहल्ला येथे बांधण्यात येणाऱ्या आरसीसी गटारे व सार्वजनिक शौचालयाच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। मोहल्ला व कच्ची मोहल्ला येथील गटारांचे काम व सार्वजनिक शौचालय तयार करावेत अशी मागणी अनेक दिवसांपासून येथील नागरिक करीत होते। त्यानुसार स्थानिक नगरसेविका जैनब शेख यांच्या प्रयत्नांनी नगरपालिकेच्या वतीने मंगळवारी या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी सुलेमानभाई, फक्कू मामा आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी या विकास कामाविषयी अधिक माहिती दिली। नगरपालिकेच्या वतीने मोहल्ल्यामध्ये आरसीसी गटार बांधकाम हे जवळजवळ 8.5 लाखाचं काम मंजूर केलेलं आहे। त्याच्या कामाचं भूमिपूजन इथे केलेलं आहे। तसेच आतमध्ये कच्ची मोहल्ल्यामध्ये 6 शीटचं शौचालय जे जुने पूर्वी जे अस्तित्वात होते ते सोडून नव्याने तिथे बांधकाम करण्याचं आता 3.5 लाखाच्या एकूण 12 लाख रुपयांच्या कामाची मंजुरी आपण दिली आहे। त्या कामांचं भूमिपूजन आज येथे स्थानिक नगरसेविका जैनब शेख, फक्कू मामा, निसारभाई सर्व यांच्या लोकांच्या समाज सुलेमानभाई यांच्या सहकार्याने आज इथं काम चालू केलेलं आहे। या शौचालयासाठी ज्यांनी जागा दिलेली आहे त्यांचा देखील मी नगरपालिकेच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। तसेच येथील स्थानिक रहिवाशांनी नगरसेविका जैनब शेख यांना धन्यवाद दिले। जब से संदीप पाटिल पनवेल शहर के नगर अध्यक्ष बने हैं, पनवेल शहर की तरक्की के इस तरह के सुधारने के काम चालू कर दिए है। जैनब शेख और उनके माध्यम से रमजान महीने से इस काम को गति मिली है, शुरुआत हुई है। 12 मोहल्ला में प्योर ब्लॉक पक्कू भाई, जैनब शेख और सब कच्चे शेतकरी कामगार पक्ष के नगर सेवक से मिलजुल कर शुरुआत की है। जैनब शेख ने इधर कच्ची मोहल्ले में शौचालय बनाए। अब ये गटर का काम कर रहे हैं। कंक्रीट, सीमेंट कंक्रीट की गटर आएगी। इसके लिए ये सब काम की शुरुआत करने के लिए मैं कच्ची मोहल्ले की तरफ से सभी के कार्यकर्ताओं का शुक्रिया अदा करता हूँ। महाराष्ट्र राज्य जल प्राधिकरण विभाग नवीन पनवेल व भोकरपाडा येथील 74 कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे। कायमस्वरूपी नोकरी व अन्य सुविधा सर्व कर्मचाऱ्यांना समान मिळाव्यात या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। महाराष्ट्र राज्य जल प्राधिकरण विभाग नवीन पनवेल व भोकरपाडाच्या 74 कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे। महाराष्ट्र राज्य जल प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या की कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत समावेश करून घ्यावे, तसेच सर्व कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणीमध्ये आणावे व अन्य कर्मचाऱ्यांना ज्या प्रकारे सुविधा दिल्या जातात त्याच सुविधा सर्वांना मिळाव्यात। महाराष्ट्र राज्य जल प्राधिकरण विभागातील कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे येणाऱ्या दिवसात नवी मुंबई, उरण, पनवेलच्या रहिवाशांना पाणी मिळणे मुश्किल होणार आहे। आंदोलनामध्ये सामील झालेल्या 74 कर्मचारी प्रकल्पग्रस्त आहेत। या सर्व कर्मचाऱ्यांच्या जमिनी एमजेपी प्लॉटसाठी 25 वर्षापूर्वी हस्तांतरित केल्या होत्या। त्यानुसार सर्वांना कामात कायमस्वरूपी ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु 20 वर्षांनंतरही एमजेपीच्या प्रशासनाने 74 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी केले नाही। त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा मार्ग निवडला आहे। महाराष्ट्र जल प्राधिकरणाच्या कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीवर आम्हाला कामावर ठेवलेत आणि त्या कामावर 15-20 वर्ष जवळजवळ आम्हाला एजन्सीवर ठेवले होते आणि 5 वर्षापासून आम्हाला डिपार्टमेंटने आपल्या एमजेपीच्या वॉटर सप्लायच्या कामगारांतर्फे चेक पेमेंट आम्हाला काढले होते आणि ते 15-20 दिवसापूर्वी मंत्रिमंडळामध्ये तटकरे साहेबांजवळ आमची एक मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये सर्व अधिकाऱ्यांना बोलवले, कामगारांची आमची चर्चा झाली। तटकरे साहेबांनी कामगारांना आणि अधिकाऱ्यांना असा प्रश्न विचारला की तुम्ही यांना कुठल्या पद्धतीवर कामावर घेतलेत आणि कसं घेतलेत, तर आमच्या कामगारांनी असं सांगितलं की आम्ही प्रकल्पग्रस्त असल्यामुळे आम्हाला या डिपार्टमेंटने 20 वर्षापासून कामावर घेतलं आणि ती एजन्सीवर ठेवलं। नेरूळ येथील एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांना आपली ड्युटी बजावत असताना मारहाण झाल्याची घटना घडली आहे। नेरूळ येथील एमएससीबीचे कर्मचारी विजेचे बिल न भरणाऱ्या व्यक्तींच्या घराचे मीटर बंद करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर संतप्त लोकांनी शिवीगाळ करून मारहाण केली। नेरूळ येथील एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांना शिरवणे येथे शिवीगाळ व मारहाण करण्यात आली। एमएससीबी कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते की ही घटना याआधीही अनेक कर्मचाऱ्यांबरोबर घडली आहे। जे कर्मचारी आपले काम चोखपणे बजावतात
त्यांना काही ग्रामस्थ दमदाटी करून मारहाण करीत आहेत. ज्या लोकांनी विजेचे बिल भरले नाही किंवा थकबाकी अनेक महिन्यांपासून असेल त्यांच्यावर एमएससीबीच्या वतीने कारवाई करण्यात येते व मीटर बंद करून जप्त केले जाते. परंतु एमएससीबीचे कर्मचारी शिरवणे गावात मीटर बंद करण्यासाठी गेले असता त्याला मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली. सिरोना में लाइनमैन का काम करते हो? हाँ। तो ये बताइए कि जैसा कि लोग कह रहे हैं कि आपकी पिटाई कर दी गई, क्या ऐसी बात थी जिसकी वजह से आपको पीटा गया? डिस्कनेक्शन में उसका नाम आया था कंज्यूमर का। अच्छा। तो उसको बोला कि लाइट बिल भरा है क्या, तो उसने नहीं बोला, तो मैंने मीटर निकाल के ऑफिस में जमा किया, तो शाम में आके उसने शिवीगाळ करके। अच्छा, एक बात जानना चाहिए, कितने महीने हो गए थे कि उसने लाइट के बिल के पेमेंट नहीं की थी उसने? करीबन 5-6 महीने। 5-6 महीने हो गए थे। हाँ। कितने महीने में नॉर्मली मीटर निकाली जाती है? 2 महीने लाइट बिल नहीं भरा तो मीटर निकाला जाता है। क्या मीटर निकालने के टाइम इस टाइप की नोटिस दिया जाता है कि अगर आपने बिल नहीं पेमेंट किया है तो आपके मीटर निकाल दिए जाएंगे और आपके घर में फिलहाल अंधेरा फैल जाएगा मीटर निकालने के बाद, इस तरह की नोटिस दी जाती है क्या? हम बताते हैं ना, 2-3 दिन की मोहलत देते हैं हम। हाँ। उतने में भर दिया। हाँ। तो हम मीटर निकालते नहीं, 2-3 दिन। अगर किसी ने अपनी परेशानी बताई कि हमारी दिक्कत है, थोड़ी समस्या है, तो उसको कुछ राहत मिलता है क्या? हाँ, तो साहब को बता सकता है कि साहब ऐसा प्रॉब्लम है, हम अगले महीने भी भरेंगे, तो साहब करते हुए सर। तसेच एमएससीबी युनियनचे पदाधिकारी यांच्याशी बातचीत केली असता त्यांचे म्हणणे होते, फिर भी अगर 1 महीने के बाद में वो अगर बिल नहीं भरता है तो हम उसको और सहूलत देते हैं कि भाई अगले महीने तक ये करो, मगर उसमें भी वो अगर मानता नहीं तो फिर हमको बिजली काटने का ही एक फर्ज रहता है, क्योंकि हम लोग अगर 3-4 हज़ार मेगावाट की बिजली बाहर से ले ले, 8 यूनिट 8 रुपये पर यूनिट से ले ले और 2-3 रुपया यूनिट से हम ग्राहकों को बेचे, उसको हम 1-2 महीना हम सहूलत देते हैं। अच्छा, उसके बावजूद अगर नहीं भर सका तो उसके मीटर काट दिए जाते हैं। अब जिस तरह से आपके लोगों को पीटा गया है, तो इस बारे में आपने क्या पुलिस थाने में शिकायत दर्ज करवाई है? पुलिस थाने में हम लोग शिकायत दर्ज किए हैं। तो पुलिस का क्या कहना है, क्या पुलिस ने कहा? कहना है कि वो 24 आवर्स में वो तुम करना मांगता है, तो उनका भी। एमएससीबी कर्मचाऱ्यांनी याबाबत नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली व हल्ला करणाऱ्या व्यक्तीला त्वरित पनवेल नगरपालिकेतर्फे पनवेल शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते पेवर ब्लॉकच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पनवेल येथील श्री नारायण सोसायटीच्या रहिवाशांना सोसायटीमध्ये जाण्या येण्यासाठी अनेक समस्या होत्या. त्यामुळे या समस्येपासून सुटका मिळावी यासाठी रहिवाशांनी नगरपालिकेला एक निवेदन दिले होते व या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी पेवर ब्लॉक बसविण्याची मागणी केली. त्यानुसार या परिसरात नगर परिषदेच्या वतीने पेवर ब्लॉक बसविण्यात आले. याचे उद्घाटन नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उपनगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन, महाराष्ट्र प्रदेश बीजेपीचे कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, नगरसेवक प्रदीप जाधव, अच्युत मनोरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री पाटणकर, नगरसेवक रमेश पुडेकर, पनवेल शहर अध्यक्ष संजय गुरुजी आदी मान्यवरांसह स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी बाळासाहेब पाटील यांनी या पेवर ब्लॉकच्या कामाविषयी अधिक माहिती दिली. तसेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांची प्रशंसा करीत म्हणाले की नगरपालिकेवर जेव्हापासून नवीन टीम कार्यरत झाली तेव्हापासून विकास कामांना पनवेल शहरात वेग आला आहे. मला असं वाटतं की जवळजवळ 50 ते 55 लाखापर्यंतचे पेवर ब्लॉक आपण अनेक रस्त्यांवरती अनेक गल्ल्यांमध्ये बसवलेले आहेत. ते काम जोरदार चालू आहे. मध्ये पावसामुळे थोडंसं काम थांबलेलं होतं. अनेक रस्त्याचं डांबरीकरण आता लगेच सुरू होते, पावसामुळे तेही थांबलेलं होतं आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 14 कोटीचे आपण काही महत्वाच्या रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण सुद्धा आता लगेच सुरुवात करतोय. अशा पद्धतीनं नवीन टीम आल्यापासून, संदीपजी नगराध्यक्ष झाल्यापासून, नंदू पटवर्धन या ठिकाणी उपनगर झाल्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीनं ही टीम नव्याने कामाला लागलेली आहे. ह्या ह्या सगळ्या पनवेलचं परिवर्तन जोरदार चालू आहे. मी प्रदीप जाधवांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की अनेक कामं यांच्या माध्यमातून विभागामध्ये प्रचंड ताकदीनं झालेली आहेत. अनेक कामाचा पाठपुरावा करण्याची पद्धत ही त्यांची आहे. त्याच्यामुळं
या संपूर्ण विभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलंय आणि त्यामुळे सगळ्या लोकांचं अतिशय चांगलं म्हणणं आल्यापासून मी बघितलं की यांना शाबासकीची थाप या संपूर्ण लोकांनी दिलेली आहे. हा वॉर्ड कुणाचा आहे, वॉर्ड कुठला आहे हा विषय न घेता मी एक नगरसेवक आहे, लोकांची जी काय मागणी असते ती मला पूर्ण केली पाहिजे ह्या एका महत्त्वाच्या ध्येयानं झपाटलेल्या प्रदीप जाधवांनी अतिशय चांगलं काम केलं आणि अतिशय साथ या ठिकाणी आम्हाला या संपूर्ण अध्यक्ष उपराध्यक्षापासून सगळ्या नगरसेवकांनी सगळ्या टीमची आम्हाला मिळते. या ठिकाणी प्रशासन सुद्धा नगरपालिकेचं चांगल्या पद्धतीनं आमच्या पाठीशी उभं आहे आणि म्हणून मला खात्री आहे की नवीन अध्यक्ष झाल्यापासून आता लगेचच ह्या महिना दीड महिन्यामध्ये ह्या पनवेलचं चांगलं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. मी जेवढं काय सांगितलं रस्त्यांचं डांबरीकरण काँक्रीटीकरण हे लगेच झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. साता समुद्रापार रायगडचं नाव उज्ज्वल करणारा कर्जतचा वैभव थोरवे हा गौरव महाराष्ट्राचा या कार्यक्रमात प्रथम पारितोषिक विजेता ठरल्याने त्याचे पनवेलमध्ये मोठ्या धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले. यावेळी वैभव थोरवेला शुभेच्छा देण्यासाठी पनवेलकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या सुमधुर आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा ETV मराठी प्रस्तुत गौरव महाराष्ट्राचा या संगीतमय कार्यक्रमाचा स्पर्धक वैभव थोरवे याने आपल्या सुमधुर गाण्याने परीक्षकांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मंत्रमुग्ध केले आहे. लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला, लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला, हे ठाकर गडीत कधी नाही गेला, ठाकर गडीत कधी नाही गेला, लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला, लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला. गौरव महाराष्ट्राचा या रियालिटी शोची अंतिम स्पर्धा दुबई येथे घेण्यात आली होती. त्यामुळे कलाकारांना आपली कला संपूर्ण जगासमोर मांडण्याची संधी मिळाली. या अंतिम स्पर्धेत कर्जतच्या वैभव थोरवेने बाजी मारली व गौरव महाराष्ट्राचा हा किताब पटकावला. वैभव थोरवे याने गौरव महाराष्ट्राचा किताब जिंकल्यानंतर सर्वच स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दुबईहून मुंबईत आल्यानंतर मंगळवारी कर्जत येथे जात असताना पनवेल येथे महाराष्ट्र व्यायामशाळेच्या वतीने वैभव थोरवे याचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र व्यायामशाळेमध्ये वैभव थोरवे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र व्यायामशाळेचे संस्थापक यशवंत भगत, उपाध्यक्ष प्रवीण अमृते, राजेंद्र भगत, अतुल झुंजारराव, विनोद साबळे, ज्योती भगत आदी सहित पनवेलवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी गौरव महाराष्ट्राचा किताब पटकावलेल्या वैभव थोरवे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली व त्याचा संगीतमय प्रवास जाणून घेतला. पहिली प्रतिक्रिया काय, कसं वाटतंय? गौरव महाराष्ट्र झाल्यानंतर माझ्या मनामध्ये एकच की वैभव महाराष्ट्र हे झालं. त्याच्यानंतर मला ज्यांनी शिकवलं माझे गुरुजी भगवान महाराज आपटेकर, मी पहिलं शिक्षण त्यांच्याकडे घेतलं आणि दुसरं शिक्षण माझं आता चालू आहे कल्याणजी गायकवाड आळंदीचे. आणि विशेषतः माझ्या आईबाबांनी जे मला सपोर्ट केलाय त्यांचं मनपूर्वक आभारी आहे मी की मी त्यांच्या पोटी जन्म घेतलाय, की माझ्यासाठी खूप कष्ट घेतले त्यांनी. आणि माझे आजोबा खूप चांगले भजनकार होते आणि त्यांचा माध्यम धरूनच मी पाऊल टाकून आज भजन क्षेत्रामधूनच आज या महाराष्ट्राच्या स्टेजवरती पोहोचलो आहे आणि आज गौरव महाराष्ट्राचा विनर झालो तर खूप मस्त वाटतंय. आणि तो विनर माझा नसून आपल्या पूर्ण रायगड जिल्ह्याचा विनर आहे. खूप मस्त वाटलं की आज पहिल्यांदा रियालिटी शो, आपला मराठी रियालिटी शो आज बाहेर देशामध्ये जातोय आणि ते खरं क्रेडिट ETVला जात आहे की त्यांचं क्रेडिट आहे की आज त्यांनी आमच्यासाठी इतकी मेहनत केली ETV की ह्या मुलांना काहीतरी आपल्या देशामध्ये नको आहे तर आपल्या पूर्ण बाहेर पूर्ण गेला पाहिजे, दुसऱ्या देशात पण त्यांचं नाव गेलं पाहिजे. पण त्या देशामध्ये पण इतका सपोर्ट मिळाला मला की वैभवच वैभवच वैभवच, नुसता वैभव प्रत्येकाच्या तोंडात. तरुण पिढीला एकच माझं सांगणं आहे की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल, कुठलंही क्षेत्र असो, की तुमचं आता आपण ज्या ठिकाणी बसलो आहे ती व्यायामशाळा आहे. कोणाला व्यायामची आवड असते किंवा एखाद्याला खेळाची आवड असते, कोणाला काही ॲज विश, काय प्रॉब्लेम नाही. पण ज्याच्यामध्ये तुम्ही करताय ना त्याच्यामध्ये तुम्ही खरंच प्रावीण्य करा की मला हेच करायचंय, मला ते टोक गाठायचंय, बस याच्यामध्ये एवढंच करा तुम्ही. यावेळी वैभव थोरवे यांनी आपल्या गाण्याची एक झलक उपस्थितांसमोर प्रस्तुत केली. हे आफताब ये महताब ये कायनात सब तेरा, शहरत का ताज गुरबत के गाज, सुरताल साज सब तेरा, तेरा तुझे मैं सौंप दूं
कुछ भी नहीं है अब मेरा, परवरदिगार 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 परवरदिगार। सीबीडी बेलापूर येथील DY पाटील बिझनेस मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीमध्ये क्रिकेटपटू अजिंक्य राणे यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी MBAच्या विद्यार्थ्यांशी बातचीत केली व आपल्या क्रिकेटच्या प्रवासाबाबत विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या। सीबीडी बेलापूर येथील बिझनेस मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीमध्ये क्रिकेटपटू अजिंक्य राणे यांनी भेट दिली। यावेळी MBAच्या विद्यार्थ्यांशी अजिंक्य राणे यांनी बातचीत केली व आपल्या क्रिकेटच्या आठवणी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर मांडल्या। तसेच अजिंक्यने MBAच्या विद्यार्थ्यांना सांगितले की कोणतेही काम करताना तणावमुक्त होऊन ते काम केले तर त्यातून आनंद मिळतो। या प्रसंगी आमच्या प्रतिनिधींनी क्रिकेट प्लेयर अजिंक्य राणे यांच्याशी बातचीत केली व अधिक माहिती जाणून घेतली। ये जानना चाहेंगे आज जिस मकाम पर आप पहुंच चुके हैं, इस मकाम पर पहुंचने के लिए कितने वर्षों से सपना संजोए हुए थे आप? देखिए मतलब बचपन से हर एक का सपना होता है कि हम देश के लिए खेलें। उसी से वैसे ही सपना मेरा भी था, बट मैंने कभी सोचा नहीं था कि मैं जाके खेलूँगा। लास्ट 4 साल से मैं रणजी ट्रॉफी खेल रहा हूँ मुंबई के लिए। जैसे जैसे मेरा परफॉर्मेंस होते गया वैसे वैसे फिर इंडिया के मैचेस या दिल्ली ट्रॉफी डेजर्ट ट्रॉफी उसके वो परफॉर्मेंस के ऊपर से आज मैं आया हूँ। तो यही था कि जो मेरी कंसिस्टेंसी आज मैंने रखी है तो उसका फल मिला और पूरा मतलब थैंक यू सिलेक्टर्स और टीम मैनेजमेंट को मैं थैंक यू कहना चाहता हूँ कि जिन्होंने मुझे मौका दिया। तसेच यावेळी DY पाटील युनिव्हर्सिटीचे डॉक्टर R गोपाल यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली। आयोजित किया है उसके पीछे क्या मंशा रही है आपकी? सर ऐसा है, हमारे यहाँ जो MBA पढ़ते हैं इसका उद्देश्य यही है कि बच्चों को ऑलराउंड डेवलपमेंट होना चाहिए। मोस्ट इम्पोर्टेंट वर्ड ऑलराउंड डेवलपमेंट। ऑलराउंड डेवलपमेंट का मतलब क्या होता है? नॉट ओनली बुक्स का नॉलेज बट उसके साथ साथ उनके जो पर्सनालिटी डेवलपमेंट होना चाहिए वो इम्पोर्टेंट होता है। इनमें से 1-2 बच्चे आएंगे सचिन तेंदुलकर या ऐसे ब्लीडिंग स्टार्स, बट बाकी सब बच्चे जो है उनको ये पता चलता है कि टीम में कैसा काम करना है, नेगोशिएशंस कैसा करना है, ये इम्पोर्टेंट होता है। और जब आप ग्रुप में बैठ के काम करते हैं उसमें प्लानिंग होता है, प्लानिंग कैसे करते हैं, क्या क्या होता है उसमें, इसी के लिए ये इम्पोर्टेंट है। हम इस तरह की कॉन्फ्रेंस, इस तरह के स्पोर्ट्स इवेंट्स इसलिए सोचते हैं, इसलिए करते हैं क्योंकि बच्चे नॉट ओनली MBA बुक्स लेके पढ़े बट इट शुड बी एन ऑलराउंड होलिस्टिक डेवलपमेंट। पनवेल नगरपालिकेच्या वतीने म्युनिसिपल युनियनच्या कर्मचाऱ्यांना 10,000 रुपयाचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी व नगरसेवकांचे अभिनंदन केले। येत्या दिवाळीआधी कामगारांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे या पनवेल नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी मुख्याधिकारी व नगरसेवकांबरोबर बैठक बोलावून या बैठकीमध्ये सर्वानुमते अनुदानाबाबत निर्णय घेतला व पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल अशी घोषणा केली। पनवेल नगरपालिकेने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करीत या कर्मचाऱ्यांनी सोमवारी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या ऑफिसमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी युनियनच्या वतीने नगराध्यक्ष संदीप पाटील, उपनगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन, मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर आदींसहित नगरसेवकांचे अभिनंदन केले। या प्रसंगी या अनुदानाविषयी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी विस्तृत माहिती दिली। नगरपालिकेचे म्युनिसिपल लेबर युनियन यांच्या प्रतिनिधींनी नगरपालिकेला जो डिमांड टाकली होती सानुग्रह अनुदानाकरता, या संदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी, युनियनचे पदाधिकारी आणि सल्लागार डॉक्टर साहेब, सर्व आमचे पक्षप्रतोद यांच्यासोबत आज बैठक झाली आणि एक चांगला निर्णय आज इथे घेण्यात आला। जवळजवळ गेल्या वर्षीपेक्षा जास्त म्हणजे 10,000 रुपये एक सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी देण्याचं या नगरपालिकेने आज मान्य केलेलं आहे। यामध्ये हा जो करार झालेला हा 2 वर्षाकरता लागू राहील, म्हणजे 11-12 आणि 10-11 आणि 12-13 या 2 12-13 या 2 वर्षांकरता हा करार लागू होणार आहे। तसेच कमीत कमी 240 दिवसच्या पुढे जे कर्मचाऱ्यांची प्रेझेंटी असेल त्यांना 100% अनुदान प्राप्त होणार आहे आणि 150 ते 239 दिवस यांची ज्यांच्याबद्दल प्रेझेंटी राहणार आहे त्यांना याचे 50% अनुदान देण्याचं आदेश मान्य करण्यात आलेलं आहे। आगामी नगरपालिकेच्या जनरल सभेच्या याच्यामध्ये याला मान्यता देऊन आम्ही हा एक चांगला निर्णय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत।
कर्नाळा आजतकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीच्या संदर्भात कृपया संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.